नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी, कांदा निर्यात बंदी आणि कांदा नाफेड खरेदी NCF खरेदी सुरू झालेली आहे। कुठे, कधी आणि किती कांदा खरेदी करणार आहे त्या संबंधीची काय महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाची बातमी आलेली आहे। सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून रसला बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, काय सविस्तर संपूर्ण सखोल संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघूया। स्क्रीनवर होऊ शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या भाव स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व NCF या दोन्ही खरेदी यंत्रणांच्या माध्यमातून 5 लाख टन कांद्याचा बफर साठा करण्यासाठी 7 मे म्हणजे आजपासून कांदा खरेदी सुरू असल्याची माहिती NCFचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी दिली आहे। पिंपळगाव बसवंत येथे त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला, यावेळी नाफेडचे पुणे शाखा व्यवस्थापक परीक्षक MNCCFचे शाखा व्यवस्थापक जितीन ग्रोवर उपस्थित होते, परंतु विशाल सिंग यांनी या ठिकाणी अध्यक्ष नाफेड आणि NCFच्या माध्यमातून कांदा 7 मे पासून म्हणजे आज रोजीपासून सुरू होणार आहे। आणि NCFचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी पिंपळगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार माध्यमांशी बोलताना या ठिकाणी माहिती दिली आहे। यावेळी विशाल सिंग म्हणाले की नाफेडसह NCFच्या माध्यमातून 3 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, ते आता वाढवून 5 लाख मेट्रिक टन इतके करण्यात आले आहे। यातील नाफेड मार्फत 2.5 लाख मेट्रिक टन तर NCF मार्फत 2.5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी आज 7 मे पासून नाशिक जिल्ह्यातील 50 विविध केंद्रावर केली जाणार आहे। शिवाय डिजिटल पद्धतीने पेमेंटच्या व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातून जुलै अखेरपर्यंत 95% कांद्याची खरेदी होणार आहे, तर उर्वरित 5% गुजरात राज्यातून कांदा खरेदी करणार असल्याची माहिती समोर येते आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं, तुमचं मत प्रतिक्रिया नक्कीच मांडायला विसरू नका। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ तुम्ही